दर्शको नमस्कार. सिटी चॅनल प्रस्तुत मिशन धुळे लोकसभा 2024 या कार्यक्रमात मी जगदीश शिंदे पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. खरं म्हणजे संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. देशभरात 7 टप्प्यात होणाऱ्या मतदानात पहिला टप्पा हा मतदानाचा जवळजवळ पार पडला आहे. धुळे लोकसभेसाठी 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि याच धुळे लोकसभा मतदारसंघात प्रचंड चुरस ही आगामी काळात मतदानाच्या दिवशी दिसून येण्याची शक्यता सर्वाधिक वाढली. खरं म्हणजे भाजपाने खासदार डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली, तर काँग्रेसने शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिलेली असतानाच वंचित बहुजन आघाडीने माजी IPS अधिकारी श्री अब्दुल रहमान यांना उमेदवारी देऊन या मतदारसंघात तिरंगी लढतीची चुरस वाढवली. अब्दुल रहमान हे पोलीस अधिकारी असताना त्यांनी पदाचा राजीनामा देऊन सेवानिवृत्ती स्वीकारून राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आहे. खरं म्हणजे राजकारणात यावं आणि पुन्हा धुळे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी करावी यामागची त्यांची नेमकी भूमिका आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्या समवेत अब्दुल रहमान माजी IPS अधिकारी आहेत, त्यांचं आपण मनापासून स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. खरं म्हणजे धुळे लोकसभेसाठी आपण उमेदवार म्हणून लोकांसमोर आता आले आहात, तर आपली काय भूमिका आहे? काय धुळे लोकसभा क्षेत्रासाठी उमेदवारी करावी असा निर्णय आपण का घेतला? हे बघा, मी जवळजवळ 24-25 वर्षापासून महाराष्ट्रात सेवा बजावली आहे आणि धुळ्यामध्ये 2002 ते 2004 पर्यंत मी पोलीस अधीक्षक म्हणून काम केलेले आहे आणि जिल्ह्याच्या प्रत्येक गावामध्ये तालुक्यामध्ये कानाकोपऱ्यात मी गेलेले आहे आणि या ठिकाणी जेवढे जे घटक आहेत, शेड्यूल कास्ट आहेत, शेड्यूल ट्राईब आहेत, शेतकरी आहेत, मजूर आहेत, मुस्लिम बांधव आहेत, भटके विमुक्ती जातीचे लोक आहेत, त्यांचा काय प्रश्न आहे मला माहिती आहे. त्याचबरोबर 3 जे कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत नाशिक जिल्ह्याचे, म्हणजे मालेगाव शहर, मालेगाव सेंट्रल, मालेगाव आउटर आणि सटाणा, त्या भागाचे लोक चांगले प्रकारे मला ओळखतात. कारण की CAAच्या विरोधात एक भूमिका घेऊन आणि प्रोटेस्ट करून मी राजीनामा दिलेला आहे. सगळेजण मला ओळखतात. म्हणजे सांगण्याचा अर्थ आहे की दोन्ही बाजूचे लोक, म्हणजे मालेगावचे लोक आणि धुळ्याचे लोक मला चांगल्या प्रकारे ओळखतात. आता डॉक्टर सुभाष भामरे 2014 ते 19 आणि 2019 ते 2024 पर्यंत ते खासदार होते. त्यांना या जिल्ह्याच्या लोकांनी ऑपॉर्च्युनिटी दिली आणि त्यांना चॅलेंज दिले की तुम्ही जिल्ह्यासाठी काय करून दाखवा, परंतु ते पूर्णपणे फेल झालेले आहे. ही इज कम्प्लीट फेलियर. या भागातले जेवढे जे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, कांदा कापूसचा प्रश्न आहे, त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत, बेरोजगारी आहे, MIDCमध्ये काम करणारे जे लोक आहेत आणि MIDCमध्ये काम कार्यरत जे इंडस्ट्रीज आहेत, त्याचबरोबर नवीन काही इंडस्ट्रीज या ठिकाणी लागलेले नाही. चांगल्या प्रकारे तुम्ही बघा, आपण एका बाजूला गेले तर मुंबई, सुरत, दिल्ली, कलकत्ता हा जो आहे तो सेंटर आहे आणि सेंटर आहे त्याप्रमाणे या भागाचा ओळखसुद्धा झाली नाही आणि त्याचप्रमाणे इंडस्ट्रीसुद्धा आले नाही आणि त्याचप्रमाणे एम्प्लॉयमेंटसुद्धा जनरेट झाला नाही. खरं म्हणजे माझा एकच प्रश्न आहे की या धुळ्याचे लोक जेवढे इन्कम टॅक्स देतात केंद्र सरकारला, तेवढे पैसे या जिल्ह्याच्या लोकांच्यावर खर्च होतो का विकासावर? हे कधीही होत नाही. तर हे डॉक्टर सुभाष भामरे पूर्णपणे ते फेल झालेले आहेत. ही इज अ फेलियर. आणि मी एक नवीन ऊर्जा घेऊन आलेला आहे. मी BTech आहे IIT कानपूरमधून आणि UPSC करून मी IPS झालेला आहे. एक नवी दिशा आहे, एक नवीन ऊर्जा आहे, एक नवीन संकल्पना आहे. मी फक्त असं नाही सांगणार की पैसे घेऊन आणणार आणि खर्च करणार. पैसे आणणे, बजेट स्वीकारणे आणि त्याला खर्च करणे हे तर अधिकारीसुद्धा करू शकतात. नेत्यांचे काम आहे, जो लीडर्स आहेत त्यांचे काम आहे
की त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सी, त्यांचा जिल्हा जर आज खालच्या पातळीवर आहे तर 5 वर्षानंतर पुढच्या पातळीवर कसं जाईल त्याच्यासाठी प्रयत्न करणे. तर मी पूर्णपणे इमानदारीने आणि नवीन ऊर्जेने आणि बेहतर जे मेथड्स आहेत त्याचा वापर करून आणि आमचा जिल्हा कसा पुढच्या लेवलवर जाईल त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार. सर, खरं म्हणजे वंचित बहुजन आघाडीने आपल्याला उमेदवारी देताना खरं तर अल्पसंख्याक समूह असेल, इतर वंचित घटक असेल, या सगळ्यांची गोळाबेरीज, मतांची गोळाबेरीज करून उमेदवारी देताना खरं तो निकष प्रत्येक पक्ष लावत असतो. त्याविषयी आपण काय सांगाल? किती त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो? हे बघा, मी पुस्तक लिहिले आहे, ॲबसेंट इन पॉलिटिक्स अँड पॉवर, पॉलिटिकल एक्सक्लुजन ऑफ इंडियन मुस्लिम्स. त्या शीर्षकामध्ये तर मुस्लिम आहे, परंतु तो जो पुस्तक आहे प्रत्येक जे वंचित समूह आहे त्यांच्यासाठी आहे, दलितांच्यासाठी आहे, आदिवासींच्यासाठी आहे आणि आमचे जे OBC बंधू आहेत त्यांच्यासाठी विशेष करून त्याच्यामध्ये उल्लेख आहे. माझं म्हणणं आहे की पॉलिटिकल एम्पॉवरमेंट इज की टू ऑल एम्पॉवरमेंट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की आम्हाला मेकॅनिकल डेमोक्रेसी नाही, आम्हाला सामाजिक डेमोक्रेसी पाहिजे. यानी प्रत्येक जे घटक आहेत, समूह आहेत, त्यांची लोकसंख्येप्रमाणे प्रतिनिधित्व विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये गेले पाहिजे. तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1.25 करोड मुस्लिम्स आहेत, 12% मुस्लिम्स आहेत आणि त्याप्रमाणे 48 जागा आहे आणि 48 जागापैकी कमीत कमी 5 ते 6 जागावर त्यांच्या प्रभुत्वाने त्यांना मिळालासुद्धा पाहिजे. काँग्रेसने, राष्ट्रवादीने एकही उमेदवारी आतापर्यंत जाहीर केलेला नाही. हा मुस्लिमांच्या बरोबर धोका आहे त्यांनी धोका दिलेला आहे, त्यांनी चीट केलेलं आहे. दिस इज द चीटिंग ऑफ काँग्रेस विथ द मुस्लिम्स. आणि 5 सीट दिले पाहिजे, एकही सीट त्यांनी दिलेलं नाही. टक्केवारी जर बघितली तर या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये 24% मुसलमान आहेत. जर त्यांना सपोज करा 1, 2 किंवा 3 मुस्लिमांना तिकीट द्यायचे आहे तर कोणता सीट ते निवडणार? ज्या ठिकाणी जास्तीत जास्त मुस्लिम्स आहेत, मालेगावमध्ये जास्त मुस्लिम्स आहेत, मग या ठिकाणी मुस्लिमांना उमेदवारी का मिळत नाही? आधी ठीक आहे, त्यांचा हे एक होता म्हणजे प्रिमाइस होता की या ठिकाणी कोणी मुस्लिम नाही निवडून येऊ शकत नाही, मुस्लिम लीडर नाही किंवा चांगला फेस नाही. यावेळी तर अब्दुल रहमान होता, त्यांनी त्यांच्याकडे जाऊन सीटसुद्धा मागितली होती, परंतु ते कन्सिडर केले नाही. खरं तर जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी आणि सामाजिक न्याय, जाती जनगणनाचा जो नारा आहे काँग्रेसचा एकदम पोकळ आहे, तो एकदम हॉलो आहे, एम्प्टी आहे. ते जाऊन वरती नारे देतात आणि खाली काही लोकांना सामाजिक न्याय मिळत नाही. तर माझं म्हणणं आहे की हे सगळे बघून आणि डॉक्टर आंबेडकरांनी मला उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी 24% मुस्लिम्स आहेत, 7% दलित आहेत, 15% आदिवासी आहेत आणि लोअर OBC जे आहेत म्हणजे तेली आहेत, माडी आहेत, धनगर आहेत, बाकी भटक्या विमुक्ती जातीचे लोक आहेत, जे सगळे नाराज आहेत. काँग्रेसपासून सुद्धा नाराज आहेत आणि BJP पासून सुद्धा नाराज आहेत. ते सगळे नाराज जे लोक आहेत ते वंचित बहुजन आघाडीला वोट करतील. आणि आज जो आमचा जो सुरुवातीचा जो वोट आहे, जो बेस वोट आहे, जो लॉन्चिंग वोट आहे, वो आमच्याकडे 50पेक्षा जास्त आहे आणि त्यांच्याकडे 50पेक्षा कमी वोटमध्ये 2 लोक आहेत. तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या सीट निघण्याची भरपूर शक्यता आहे. सर, वंचित बहुजन आघाडीची सीट निघण्याची शक्यता आहे, मतांचं ध्रुवीकरण होईल, त्याचा किती फायदा होतो? पुन्हा पुढच्या काळात MIM सारख्या पक्षाने आपल्याला पाठिंबा दिला आहे की तेही उमेदवार देणार आहे, की आपला काही संपर्क त्यांच्याशी होतो आहे की त्यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, असे काही प्रयत्न आपल्याकडून सुरू आहेत? हे बघा, ध्रुवीकरण तेव्हाच होतो जेव्हा 1 to 1 फाईट होतो. आपल्याला माहीत आहे की 2009मध्ये काँग्रेस हारला, 2014मध्ये हारला, 2019मध्ये हारला. हे याच्या रिझन आहे ते काँग्रेसचे लोक कारणे-मीमांसा करत नाही, त्याचे ॲनालिसिस करत नाही. त्यांनी बसून ॲनालिसिस केले पाहिजे की जर 24% मुस्लिम्स पूर्णपणे वोट करत आहेत, काही दलित वोट करत आहेत, काही आदिवासी वोट करत आहेत, तर 3 वेळा म्हणजे एकामागे एक म्हणजे लगातार ते का हारले ते काही ॲनालिसिस करत नाही. ॲनालिसिस हे आहे की जेव्हा 1 to 1 फाईट होतो तेव्हा वोटांचे ध्रुवीकरण होतं, पोलरायझेशन होतं. बरेचसे लोकांना वाटते की हे मुस्लिम म्हणजे एका बाजूने काँग्रेसला जाऊन वोट करतात, तर आमचे जे हिंदू जे मोदीपासून नाराज आहेत, त्यांचे पॉलिसीजपासून नाराज आहेत, त्यांना भाजपा नको आहे, ते सुद्धा त्या दिवशी जाऊन भाजपाला मतदान करतात. आता या ठिकाणी ट्रँग्युलर फाईट झालेला आहे. यावेळी
पोलरायझेशनची 0 शक्यता आहे. आले लक्षात. यावेळी जो लोकल मुद्दे आहेत त्या मुद्द्याच्या आधारावर इलेक्शन लढला जाईल आणि जो राष्ट्रीय पातळीचे मुद्दे आहे त्याच्या आधारावर सुद्धा इलेक्शन लढला जाईल. राष्ट्रीय पातळीचे मुद्दे म्हणजे तुम्हाला माहिती आहे, बेरोजगारी आहे, महागाई आहे, पेट्रोल डिझेलचे प्राइसेस आहेत आणि बरेच काही गोष्टी आहेत. म्हणजे मिसमॅनेजमेंट आहे मोदींच्या, GST आहे आणि लोकांची एवढे बेरोजगारी वाढली, 700 शेतकरी आपले मरण पावले, शेतकरी आत्महत्या वाढली आहे, महिलांच्यावर अत्याचार चालू आहे, आपला जो GDP आहे तो एकदम खाली गेलेला आहे. तर हे सगळे राष्ट्रीय मुद्देसुद्धा या ठिकाणी हवी राहणार आणि त्याचबरोबर जे लोकल आपले मुद्दे आहेत ते सुद्धा हवी राहणार. तर पोलरायझेशनची यावेळी शक्यता भरपूर कमी आहे. खरं म्हणजे सर आपल्या प्रचाराची जी भूमिका आहे ती आता बैठका घेणे, बैठकांपुरती मर्यादित आहे. बैठका घेणे आणि नियोजनबद्धपणे करण्याचा प्रयत्न करणे. पुढच्या काळात पुन्हा प्रचारात वेगळ्या पद्धतीने बदल आपला होणार आहे. हे बघा, प्रचारामध्ये गती येणारच. जेव्हा नॉमिनेशन होईल त्याच्यानंतर सभे होतील आणि ज्या लोकांचा प्रभाव आहे, म्हणजे आमच्याकडे काही राष्ट्रीय पातळीचे नेते आहेत, डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर आहेत, ते येतील. 4-5 सभा ते घेणार आहेत. दोंडाईच्यामध्ये, धुळ्यामध्ये, मालेगावमध्ये, सटाणामध्ये ते घेतील. काही आदिवासी भागामध्ये आमचे पार्टीचे काही आदिवासी नेते आहेत, त्यांचेसुद्धा सभा होतील. सोशल मीडिया आहे आणि त्याचबरोबर बाकी जे मेथड्स जे आहे कॅम्पेनिंगचे ते सुद्धा आम्ही वापर करणार आहे. खरं म्हणजे सर बेरोजगारी हा अत्यंत मोठा मुद्दा आहे आणि विकास कामं ही मोठ्या प्रमाणावर निश्चित झाली पाहिजे. विकासापासून वंचित राहणं म्हणजे तो भाग अनेक वर्ष मागे पडतो. या मुद्द्याला आपण किती पुढे घेऊन जाणार? हे बघा, बेरोजगारी हा काही धुळ्याचा किंवा महाराष्ट्राचा मुद्दा नाही, हा राष्ट्रीय मुद्दा आहे. मोदी असं आश्वासने देऊन आले होते की आम्ही प्रत्येक वर्षी 2 कोटी एक्स्ट्रा रोजगार देणार. ते 2 कोटी रोजगार दिले नाही. उलट जे रिटायरमेंटने किंवा बाकी कारणाने जे सीट वॅकंट होतात, तर बरेचसे सेंट्रल जे डिपार्टमेंट्स आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 10 लाखपेक्षा जास्त सीट्स वॅकंट आहेत. आले लक्षात. म्हणजे सपोज करा या ठिकाणी धुळे जिल्ह्याच्या पोलीस डिपार्टमेंट आहे. पोलीस डिपार्टमेंटमध्ये काही लोक रिटायर झाले आणि रिटायरमेंटने काही सीट व्हॅकंट झालेले आहे. त्याचप्रमाणे सेंट्रल गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये 5-6 जे मोठे जे डिपार्टमेंट आहे, म्हणजे रेल्वेज आहेत किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे किंवा पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, त्या ठिकाणी 10 लाखपेक्षा जास्त जागे रिकामे आहेत, वॅकंट आहेत. ते सुद्धा मोदी सरकारने भरलेलं नाही. आणि आपल्याला माहिती आहे की बेरोजगारी जो आहे शहरामध्ये दिसत नाही, कारण की शहरामध्ये काही ना काहीतरी रोजगार लोकांना भेटतो. गावात आपण गेले तर बेरोजगारी पूर्णपणे आपल्याला क्लिअरली व्हिजिबल आहे, तो दिसतो की लोक जे आहेत ते बेरोजगार आहेत. आणि बेरोजगारीमध्ये लोक काय काम करतात, या तर ते आत्महत्या करतात किंवा काहीतरी क्राईमकडे ते वळतात. हे 2 गोष्टी झाला. ह्याच्यानंतर आणखीन एक गोष्टी आपल्याला पाहायला मिळते की लोकांना दिशाभूल करण्यासाठी मोदी सरकार काहीतरी एक्झाम्स वगैरे घेतात की आम्ही काही जागा भरणार आहे. परंतु काय होतो, प्रत्येक एक्झामचा पेपर लीक होतो आणि लीक झाल्यानंतर तो मॅटर कोर्टाला पोहोचतो आणि पूर्ण जो प्रोसेस आहे जो एक्झामचा आणि लोकांना नोकरी देण्याचा पूर्णपणे तो थांबून जातो. हा जाणून बुजून मोदी सरकारचा एक कट आहे आणि कारस्थान आहे. त्यांना लोकांना रोजगार द्यायचे नाही. सर खरं म्हणजे आपण धुळ्यात पोलीस अधीक्षक म्हणून सेवा केली. धुळ्याचे त्यावेळेचे प्रॉब्लेम्स, समस्यांची आपल्याला जाणीव आहे. तसं आपलं रिलेशन पण त्या डिपार्टमेंटमध्ये, त्याचा किती फायदा होईल, त्याचा किती रिलेशन्स आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो? त्याचा नक्की फायदा होणार. आणि आमचे डिपार्टमेंटचे जे लोक आहेत ते रिटायर्ड झालेले लोकसुद्धा ते आम्हाला फोन करतात की आम्हाला कधीही बोलवा, आम्ही प्रचारासाठी येऊ. आणि कार्यरत लोकसुद्धा जे आहेत ते सुद्धा सांगतात की आम्ही तुम्हाला वोट करणार. कारण की पोलिसांची सुद्धा काही समस्या आहेत, काही इश्यूज आहेत, त्यांचे घरांचे प्रश्न आहेत, त्यांचे बाकी इश्यूज आहेत, त्यांच्या गाड्यांचे प्रश्न आहेत, त्यांच्या पोलीस स्टेशनचा प्रश्न आहे. काही ठिकाणी जुने बिल्डिंग आहे, त्यांना नवीन बिल्डिंग पाहिजे, काही सोयीसुविधा पाहिजे, काही इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे.
तर त्यांना माहिती आहे की सरकार जर साहेबांना जर या ठिकाणी उमेदवारी मिळाली आणि ते जर निवडून आले तर कोणताही प्रश्न पोलीस डिपार्टमेंटच्या ते सोडू शकत नाही आणि प्रत्येक प्रश्नाला ते हल करणार. दर्शक हो, धुळे लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार असलेले अब्दुल रहमान सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आपल्या समवेत होते. आपण त्यांच्याशी संवाद साधला. खरं म्हणजे पुढच्या काळात प्रचाराला किती वेग येतो त्यावरच आणि काय नियोजनबद्ध त्यांच्या स्ट्रॅटेजीज वापरल्या जातात त्यावरच किती चुरस निर्माण होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. आगामी काळात पुन्हा एकदा प्रचाराच्या निमित्तानं प्रचाराच्या भूमिका त्यांच्या आपल्याला जाणून घेता येतील. तुर्तास इथेच थांबूयात. धन्यवाद.